आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. कपिल म्हात्रे दिवा स्पोर्ट दिवा 40+ संघामधील एक धडाकेबाज खेळाडू आणि किरण म्हात्रे यांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हायवे दिवे गावामध्ये दमन चषक आलाच पाहिजे. मिहिर स्पोर्ट्स भरोडी संघाला देखील हार्दिक शुभेच्छा दिल्यात. सिद्धिविनायक रिक्षा युनियन यांच्याकडून सुवर्ण संधी आहे. मिहिर स्पोर्ट संघाने जर दमन स्पर्धा जिंकली तर त्यांच्याकडून बँडची व्यवस्था आणि 2 बोकड दिले जातील. धन्यवाद. यावेळेस पहिला चेंडू वडव्या बॅटने ऑन साईडला खेळायचा होता. बॅटच्या टोला चेंडू हा लागला होता. समोरच्या दिशेमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. गोलंदाज सुदामने मात्र चेंडू पकडला नाहीये. अशोकने पकडला नाहीये. 1 धाव इथे मिळणार. संजय आणि प्रदीप ही पहिली जोडी स्पोर्ट भरोडी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू संजय खेळला. 1 धाव त्याने पूर्ण केली. जोरदार प्रहार. यावेळेस लॉफ्टेड फटका ड्राईव्हच्या अंदाजावर चेंडू मिडविकेटला पाठवला जातोय. दरम्यान यावेळेस देखील 1 धाव पूर्ण होणार. धावसंख्या 2 झालेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ. गोलंदाजी करण्याकरता अशोक आला. सलामीच्या जोडीचा आपण विचार केला तर संजय आणि प्रदीप ही जोडी पाहायला मिळते. दोन्ही फलंदाज झाले. 1-1 धाव पूर्ण केलेली आहे. यावेळेस रिव्हर्स अटॅक केला जातो. प्रॉपर टायमिंग या चेंडूच्या मागं पाहायला मिळतं. चेंडू निघून झाला सीमा पार. येतोय रिव्हर्स शिपच्या बॅटबद्दल हा चौकार. सुरेख फटका सजवण्यामध्ये यश आलं. फलंदाज संजय याला रिव्हर्सचा फटका होता. प्रॉपर टायमिंग चेंडूच्या मागं झालं आणि अखेरकार हा चौकार प्राप्त झाला. ऑन साईडला यावेळेस चेंडू कार्पेटला घासत निघून चाललाय. काहू कॉलर रिझल्टमध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण केली. दुसरीचा कॉल आला पण अखेरकार क्षेत्ररक्षक झपाट्याने या चेंडू धावला होता. 1च धाव इथे खर्च होणार. पहिलं षटक मार्गस्थ आहे. अशोक गोलंदाजी करतो. अशोकच्या 3ऱ्या चेंडूवरती आपण हा चौकार पाहिलं होतं. त्यानंतर यावेळेस 1 धाव पूर्ण फलंदाजाने केली. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. फटका हवेमध्ये आहे. सुदाम जज करतोय. यावेळेस मात्र जज व्यवस्थित झालेला आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. भरोडी संघाला हार्दिक शुभेच्छा दिल्यात. भरोडीवरून आकाश पाटील यांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे आकाश पाटील. 11 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला थोडासा मी चुकी केली. सुदाम तिथे होता. सुदामला झेल पकडता आलेलं आहे. थोडासा पुढे राहिला. बॉल त्याच्या मागे पडला आणि चौकार गेला. धावसंख्या 11 झालेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ अशोकचं पाहायला मिळतं. स्ट्राईकला पुन्हा एकदा बॅटर तयार. यावेळेस प्रॉपर टायमिंग. हा चेंडू मात्र थांबला नाही. निघून जाणार सीमारेषेच्या बाहेर. हा उत्तुंग षटकार. गुड शॉट. प्रदीपच्या बॅटमध्ये हा प्रहार झाला होता. बरोबर ओव्हरपिच चेंडू होता. प्रदीपच्या रडारमध्ये आला होता. कोणताही उशीर विलंब प्रदीपने केला नाहीये आणि अखेरकार हा फटका सजवताना प्रदीप मात्र सज्ज झाला होता. षटका त्याने प्राप्त केला. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरचा आपण विचार केला तर 17 धावा या धावपळकावरती लागलेल्या आहेत. पहिला सेमीफायनलचा सामना जो जिंकणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार. एका बाजूला आर.सी. पाटील हायवे दिवे, दुसऱ्या बाजूला मिहिर स्पोर्ट भरोडी. आणि काय सुंदर डाव साकारला जातोय.
षटक क्रमांक दुसरं आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी करण्याकरता विष्णू आला मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ थोडासा कमी खर्च करा विनंती असेल. आज अंतिम दिवस आहे, फायनलचा दिवस, फायनल डे. सलग 6 दिवस डबल्स ही स्पर्धा आपण अनुभवलीत आणि आज अखेर तो दिवस उजळला. या दिवसाची सर्वजण वाट पाहत होती. रविवार उघडला आणि आज फायनलचा दिवस आणि एक सुंदर सामना आपण पाहत आहे. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता विष्णू आला ओव्हर द विकेटने. यावेळेस देखील रिव्हर्स खेळायचं होतं. फटका हवेमध्ये, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक झेल ड्रॉप. यावेळेस चुकी पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये. असं वाटलं होतं अंतिम क्षणी की हा झेल पकडला जाईल, परंतु रिव्हर्स खेळताना फलंदाचा फटका फसला होता आणि झेल ड्रॉप झाली. जीवदान मिळालं, एकदा पूर्ण झाली. धावसंख्या 18 झालेली आहे. दुसरं षटक मार्गस्थ गोलंदाजी करण्याकरता विष्णू आला. पहिल्या चेंडू तरी 1 धाव खर्च केली. यावेळेस चांगला चेंडू, यावेळेस लाईन चांगली पाहायला मिळाली. पडल्यानंतर सरळ रेषेमध्ये चेंडू यष्टाच्या मागे अडवला जाणार. 3 धाव चेंडू आला. फलंदाजाला यावेळेस शांत केलं गेलं, थांबवलं गेलं. आडव्या बॅटने प्रहार करायचं होतं. चेंडू समोरच्या दिशेने उडवला जातोय. 1 धाव पूर्ण झाली. दुसरीचा कॉल आला. दुसऱ्या धाबेकरता फलंदाज मात्र इंटरेस्टेड नाही आहे. 1च धाव मिळेल. 19 धावा धावपळ कॉल लागले. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण हा सामना बाद आहे. बघा पहिल्या डावामध्ये आपण विचार केला, पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर अशोकने 17 धावा खर्च केला. त्यानंतर षटक क्रमांक विष्णूने हाताळले. सध्याच्या घडीला आपण विचार केला 3 चेंडू टाकलेले आहेत आणि 2 धावा फक्त खर्च केल्या आहेत. एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस शपल क्रॉस होऊन ऑफ साईडला फटका खेचायचा होता. संपर्क नाहीये. 3 धावाला चेंडू. यानंतर होणारा सामना जरीमरी क्रिकेट संघ अलिमगड विरोधात जरीमरी माता अलिमगड. चांगलं क्रिकेट, यावेळेस बुद्धीचं क्रिकेट, दिशा दाखवली. सॉफ्ट हँड पुश पाहायला मिळालं. शेड्यूल पॉईंट क्षेत्र ट्रॅव्हल झाला. फलंदाज 1 धाव बोलवणं केली. धावसंख्या 1 आणि पुढे सरकणार. 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. विष्णू गोलंदाजी करतोय आणि विष्णूचं कौतुक करावं लागेल. राजू सर काय सुंदर गोलंदाजी करतोय. बॅकअप त्याने करून दिला आपल्या टीमला. पहिल्या डावामध्ये अशोक थोडासा महागडा राहिला, पण त्यानंतर विष्णूची कामगिरी चांगली पाहायला मिळते. संजय आणि प्रदीप सिंगल डबल धाव जोडत आहेत. एक चांगली पार्टनरशिप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेस सोडून दिलेला आहे चेंडू. पंच देखील सहमत नाही आहे. हा चेंडू पाहावा लागेल काय झालं. रेफर केलं गेलं. बॅटिंग करणाऱ्या संघाने रिव्ह्यू मागितलेला आहे. आपण जाऊया तिसऱ्या पंचांकडे. आणि दॅट इज अ फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करण्याच्या संघाने रिव्ह्यू गमावलेला आहे हे लक्षात असू द्या. चांगला चेंडूचा पाहायला मिळाला गोलंदाज विष्णूच्या माध्यमातून. षटक क्रमांक दुसरं संपलेलं आहे. धावसंख्या थांबलेली धावसंख्या पण पहिली धावफलकावरती तर 20 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ असेल. दीपक होतोय क्रमांक 3 षटक हाताळण्याकरता ओव्हर द विकेटले त्याचं देखील षटक आपल्याला पाहायला मिळेल. थोडी षटकाच्या अखेरीस आपण विचार केला तर 20 धावा.
यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. टायमिंग प्रॉपर नाही, हलक्या हाताने ढकलण्याचं कार्य केलं गेलं. एका धावेवरती पुन्हा एकदा फलंदाज थांबणार. सुरुवात चांगली करतोय गोलंदाजाची. गोलंदाज दीपक 1 धाव तरी खर्च केली. धावसंख्या 21 झालेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर बरोडी संघ चांगला खेळ करतोय. विकेट त्यांनी गमावलेला नाही आहे. संजय आणि प्रदीपच्या बॅटमधनं एक एक मोठे फटके पाहायला मिळाले आहेत. हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला चांगला फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन. यावेळेस चुकी नाहीये आणि अखेरकार फलंदाज झेलबालच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का लागणार ती बरोडी संघाला. फलंदाज बाद. षटकार प्राप्त करतोय फलंदाज पुणेश. काय सुंदर फटका सजवला होता. षटकाराने आपले खाते उघड केली. धावसंख्या 27 झालेली आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे दीपक याचं. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला प्रहार करायचं होतं. टायमिंग प्रॉपर नाही आहे. चेंडू फाईन लेगला ट्रॅव्हल झाला. एक पूर्ण झाली. दुसरीचा कॉल पुणेशने केला आणि या 2 धावा सहजरित्या पूर्ण झालेल्या आहेत. काय सुंदर बॉन्डिंग पाहायला मिळाली. धावसंख्या 29 झालेली आहे. चालू असलेला सामना आर.सी. पाटील हायवे दिवे विरोधात बेलस्पोर्ट भरोडी. पहिला सेमीफायनलचा सामना तो जिंकणार तो थेट फायनलमध्ये प्रवेश करणार. या 2 संघांमधला कोण तो संघ असणार तो फायनलमध्ये प्रवेश करणार. थोड्याच वेळामध्ये या प्रश्नाचं उत्तर मिळणार. हा ट्रॅकर चेंडू ऑन साईडला चांगला प्रहार. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार. पुणेच्या बॅटमन झालाय वार. येईल चौकार. यावेळेस पुढील ऑन द फायर झालेलं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुनीत नावाचं वादळ आता संचाराला सुरुवात झालेली आहे. काय फटकेबाजी करतोय. प्रतिचेंडू मागे चांगल्या धावा जोडण्याचं कार्य केलं जातोय आणि त्याच खेळाकरता त्याला ओळखला जातोय. पुणेश देखील तेच सांगत आहे मला मारामारी जमते. यावेळेस फुलटॉस चेंडू. यावेळेस देखील बॅटवर व्यवस्थित चेंडू आलेला नाही आहे. फाईन लेगला थोडंसं गच्चा क्षेत्ररक्षण. मौका भी दिया और चौका भी दिया. हा देखील चेंडू सीमा मारदाना चौकारागती. येथील 4 धावा.
37 धावा या धावफलकावर लागलेले आहे. तिसरं षटक देखील समाप्त झालेलं आहे. या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. गोलंदाज दीपक याने थोडासा गचाल क्षेत्ररक्षण झालं अंतिम चेंडूवरती आणि फायदा झाला बरोडी संघाचा. पुनीत फार चांगली फलंदाजी करतोय आतापर्यंत. आपण विचार केला तर एक षटकार 2 चौकार पुणेच्या बॅटमध्ये आलेला आहे. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपल्या संजय पाहायला मिळतोय. ही जोडी भरोश्याची जोडी आहे. या जोडीकडे चांगली क्षमता आहे धावफलक वाढवण्याचं. ते कार्य आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केलं जाते. संजय आणि पुणेच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट. 37 धावा लागलेल्या आहेत. अंतिम षटक मार्ग सुद्धा आला चौथ्या षटकाकरता. यावेळेस पंचांकडे दाद मागितली जाते. चेंडू पडल्या तर आतमधल्या बाजूला वळत घेत होता. फलंदाजाच्या पायाला हा चेंडू लागला असता. पंच देखील तेच सांगत आहेत लेग बायच्या स्वरूपामध्ये तुम्ही एक धाव ॲड करू शकता. धावसंख्या 38 झालेली आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. आणि पहिला चेंडू सुद्धा काय सुंदर टाकला होता. बॅटर पुन्हा एकदा आता पुलेश तयार होणार. पुलेशच्या अगेन्स्ट गोलंदाजी करण्याकरता योग्य तो टप्पा टाकणं फार गरजेचं आहे. कारण जर तुम्ही चुकीचा चेंडू टाकला तर पुणेश खेळाडू असा आहे की प्रति चेंडू मागे हल्ले करतोय सध्याच्या घडीला. मात्र त्याला थांबवण्याकरता तुम्हाला योग्य लाईन पकडणं गरजेचं आहे. जर चुकीची लाईन झाली तर कदाचित पुन्हा एकदा चेंडू सीमाबाहेर पाठवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. ती ॲबिलिटी आहे, ती ताकद आहे त्याच्याकडे. यावेळेस मोठा पटका खेळायचा होता. बरोबर एस्टॅच्यामध्ये पुलेश सापडला गेला. सुदाबच्या नावी जाणार हा विकेट. बिग बॉस बडी बसली अब जाल में फंसती हुई. स्वप्नील आला मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. यावेळेस सुद्धाचं कौतुक करावं लागेल. काय सुद्धा चेंडूला हाताळला होता. आडव्या बॅटने यावेळेस प्रहार करायचं होतं. बॅट आणि बॉलची जुळली नाही. तीनदा चेंडू आला. चांगल्या चेंडूची हाताळणी केली गोलंदाज सुद्धा बॅडे. गुड बॉल. धावसंख्या या चेंडूवरती थांबलेली आहे. धावसंख्येचा आपण पुन्हा विचार केला धावपळकावर धाव पाहायला मिळतात फक्त आणि फक्त 38 या आकड्यावरती. समोरच्या दिशेमध्ये वेगवान पटका खेळायचा होता. बॅटच्या टोला चेंडू लागला आहे. यावेळी थोडंसं पब्बल झालं. वेगवेगळ्या क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करते. 2 धावा इथे फलंदाज पूर्ण करणार. धावसंख्या 40. हे चांगलं टोटल आहे. यानंतर होणारा सामना जरीमरी माता क्रिकेट संघ अलिमगड विरुद्ध जरीमरी माता अलिमगड अशा प्रकारचा हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला दमदार प्रहार फलंदाच्या बॅटमधला हा आलाय. सुंदर षटकार. धावसंख्या 46 झालेली आहे. काय सुरेख फटका होता. गेला आणि वार देखील बरोबर पाहायला मिळाला. खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. वेगवेगळे क्षेत्ररक्षक आले. एक धाव पूर्ण झाली. फेकी चांगली पाहायला मिळाली आणि यावेळेस मात्र सुदामने चुकी केलेली आहे. दुसऱ्या धावेमध्ये फलंदाज बाद होणार. पहिला डाव इथे समाप्त झाला. 4 षटके समाप्त झालेले आहेत. धावसंख्या 47 या आकड्यावरती पाहायला मिळते.
ग्रामपंचायत भरोडी रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडून 51,000 रुपयाचा पुरस्कार दिला जाईल भरोडी संघाला. सुवर्ण संधी. अठ्ठेचाळीस धावांचं लक्ष्य हे पार करावं लागेल हा सामना जिंकण्यासाठी. RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाला सेमीफायनल नंबर 1चा सामना A1 सामना प्रेक्षकांना बघायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे या स्पर्धेमध्ये. सांघिक कामगिरीच्या बलावर या दोन्ही संघांचा प्रवास खूप चांगला राहिलेला आहे. मित्रांनो, आपण पाहतात मास्टर 40+ क्रिकेट असोसिएशन भिवंडी आयोजित दमन स्पर्धा 2024चा अंतिम दिवस, ग्रँड फिनाले डे, सुपर संडे. पुन्हा एकदा मी सर्वांचं खूप खूप हार्दिक स्वागत करतोय. सुदाम आणि दीपक ही सलामीची जोडी खेळपट्टीवर पहिले षटक घेऊन येते. पॉवर प्लेचे षटक प्रदीप. प्रति षटकामागे 12च्या सरासरीने धावा जोडाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. फायनलमध्ये कोणता संघ धडक मारणार बघूया. याचं उत्तर आपल्याला अवघ्या 20 मिनिटांमध्ये मिळेल. प्रदीप तयार होतोय. पहिला चेंडू पॉवर प्लेच्या षटकामधील शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. थर्ड मॅनला चेंडू गेला. क्षेत्ररक्षक दक्ष होता तिथे संजय. चेंडूला उचलला गेला, फेक केली गेली. पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्येची सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग मार्कवर प्रदीप. फिल्डिंगमध्ये बदल. डावी उजवी जोडी खेळपट्टीवर. ह्या दोन खेळाडूंनी दीपक आणि सुदामने देखील खूप इम्प्रेस केलेलं आहे ही स्पर्धा खेळताना. प्रदीप तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करेल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची समाप्ती. फक्त आणि फक्त धावफलकावर धाव आहे एक. पुन्हा एकदा प्रदीप सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. षटकातील नेक्स्ट बॉल. चेंडू सफल होऊन फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव मात्र मिळणार नाही. चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धावेवर संतुष्ट बॅटर. धावसंख्या पुढे जाताना स्कोर बोर्डवर 2 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. पुन्हा एकदा तयार होतोय बॉलिंग मार्कवर प्रदीप. फिल्डिंगमध्ये वारंवार बदल बघायला मिळतोय. डावी उजवी जोडी असल्यामुळे अंतिम फेरीत कोणता संघ धडक मारणार. शेजारी ही दोन गावं आणि त्या दोन संघांमध्ये ही चांगली लढाई बघायला मिळते. दोन्ही संघ मात्र विजयासाठी हे खूप प्रयत्न करताना. चेंडू शरीराचा वेध घेणारा होता. धावबादची संधी. फलंदाज होते धावबाद. खेळी संपुष्टात आलेली आहे सुदामेची. पाहूया आपण कशा प्रकारे फलंदाज बाद झालेला आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहणे इंटरेस्टिंग ठरेल. कारण चेंडू अधिक बाउंस झाला. शरीराचा वेध घेतला चेंडूने. त्यानंतर धाव घेण्याचा प्रयत्न केला सुदामेने आणि तो त्यामध्ये फसला गेला. बाद होतोय. पहिला बॅटर. धावा आहेत धावफलकावर फक्त 2. न्यू बॅटर बिंदू.
विनोद आहे नवीन बॅटर क्रमांक 3 वर खेळण्यासाठी. प्रदीप पुन्हा एकदा तयार होईल बॉलिंग मार्कवर. राईट आर्म राऊंड द विकेट. अगेन स्पिन हा फटका क्षेत्ररक्षक झेपावतोय. मिडॉनच्या डोक्यावरून खेळलेला आहे आणि लॉंग ऑन सीमारेषेकडे चेंडू जातोय. चेंडू अडवण्यामध्ये यश आले क्षेत्ररक्षकाला. वेल होती बॅटर विनोद याच्याकडे 2 धावा पूर्ण करण्याची. धावसंख्या वाढते धावफलकावर 4. विनोदने 2 धावसंख्येनिशी आपलं खातं खोललेलं आहे. षटक क्रमांक 1 मार्गस्थ खूप चांगली भेदक गोलंदाजी करते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये प्रदीप. षटकातील पुढील बॉल टाकण्यासाठी प्रदीप सज्ज होतोय गोलंदाजीच्या बोहोल्यावर. चेंडूला सोडून दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी केलेली आहे प्रदीप याने. पॉवरफुल गोलंदाजी. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक गडी बाद झाला. तो धावबाद स्वरूपामध्ये बाद झाला होता. फोर रन लॉस बाय इम्पॉर्टंट 1 विकेट. 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सेमीफायनल नंबर 1चा हा सामना उपांत्य फेरीचा पहिला सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. स्वप्नील दुसऱ्या षटकासाठी तयार होईल बॉलिंग मार्कवर. आता जबाबदारी मोठी आहे दीपक आणि बॅटर विनोद ह्या 2 खेळाडूंवर. अपकमिंग बॅटर सचिन आणि बिंदू हे 2 जबरदस्त खेळाडू आहेत. RC पाटील फाउंडेशन हॅवे दिवे संघाकडे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ घेऊ नका. राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला खोदून काढलेला आहे. चेंडू मिड विकेट सीमारेषेकडे चाललाय. 1 धाव पूर्ण केली. फक्त 1च धाव मिळेल. धावसंख्या वाढते धावफलकावर 5. स्वप्नीलने आपल्या संघासाठी 9 धावांचं योगदान दिलं होतं. पुणेशने 16 धावा जोडल्या तर प्रदीपने 10 धावांचं योगदान दिलं आणि संजयने महत्त्वपूर्ण 9 धावा जोडल्या होत्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात झालेली आहे. पुन्हा एकदा स्वप्नील सज्ज होते बॉलिंग मार्कवर. सामोरं जाईल बॅटर विनोद. दोघांकडे चांगली क्षमता आहे. ती त्यांना सिद्ध करून दाखवावी लागेल अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. चेंडूला आडव्या बॅटने खेळला ऑन साईडला. चेंडू झाला मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक दक्ष आहे पुणेश. चेंडूला उचलणार फेकणार. वेल होती स्ट्राईक रोटेट करण्याची. फक्त आणि फक्त 1च धाव मिळेल विनोदला. सिंगलने धावसंख्या पुढे जाताना स्कोअरबोर्डवर 6 धावा. धावांसाठी मात्र पाहतो आपण खूप स्ट्रगल करतोय. सिंगल डबलने काहीही काम होणार नाही. हायवे दिवे टीम 12ची सरासरी तुम्हाला गाठावी लागेल. 48 धावा बनवाव्या लागतील विजय मिळवण्यासाठी, अंतिम फेरीत धडक मारण्यासाठी. स्वप्नील पुन्हा एकदा तयार होते बॉलिंग मार्कवर. पुल केलेला आहे चेंडूला. क्षेत्ररक्षक झेपावतोय. झेल वेल जज कॅच. फलंदाज होते बाद. दीपकला मैदान सोडावे लागेल. परतीचा प्रवास करावा लागेल. अजून एक बॅटर बाद होतोय DJ.
6 धावांवर 2 गडी बाद झालेले आहेत. खराब स्थिती बघायला मिळते सध्या RC पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाची. न्यू बॅटर सचिनला आता जलवा दाखवावा लागेल. सचिनकडे चांगली ॲबिलिटी आहे. मोठ्या पटकांसाठी हा खेळाडू जाणला जातोय. मीर स्पोर्ट्स भरोडी संघ अंतिम सामन्यात प्रवेश जर या संघाने केला तर ताडाली गावचे स्वर्गीय रामभाऊ मामा राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ विनोद पाटील भरोडीकर यांच्याकडून मीर स्पोर्ट्स भरोडी संघाला संपूर्ण संघाला ड्रेस कोड दिला जाईल. ही ब्रेकिंग न्यूज आहे संघासाठी. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. चेंडू झाला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक दक्ष आहे. 1 धाव पूर्ण करतोय. बॅटर सचिन ऑफ द मार्क झालेला आहे. सिंगल डबलचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एकही चौकार एकही षटकार आलेला नाही. धावसंख्या धावफलकावर 7. अजून 41 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. चेंडू शिल्लक आहेत 14. पुन्हा एकदा स्वप्नील इनसाइड आउटचा फटका. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. चेंडू स्क्वेरिश थर्ड मॅनला गेला आणि तिथे क्षेत्ररक्षक दक्ष होता. फक्त एकच धाव मिळेल. सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 8. साहेब हॅलो 13 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. जिगर बाज खेळ करून दाखवावा लागेल सचिनला. चेंडू उडवलाय. स्ट्रेट फटका डाऊन दी ग्राउंड. साइड स्क्रीन समोर हा फटका खेळला होता. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. काय फिल्डिंग बघायला मिळते मीर स्पोर्ट्स भरोडी या संघाची. सिंगलने धावसंख्या आता पुढे जाताना 9 या अंकावर जाऊन पोहोचलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी केली या षटकामध्ये स्वप्नील याने. फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या. इकॉनॉमिकल त्याचं षटक राहिलं. 1 गडी बाद केला आहे षटकामध्ये. आता शेवटची 2 षटकं 12 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे 39. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. अतिशय कठीण लक्ष्य आहे. पण शेवटी क्रिकेटमध्ये काय होईल कोणालाच सांगता येणार नाही. आय थिंक शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत टाकला जात नाही तोपर्यंत मात्र भाकीत करणे चुकीचे ठरते. 12 चेंडू 39 धावांची आवश्यकता. चला टीम मीटिंग करू नका. खेळपट्टीवर अजूनही सचिन आणि विनोद ही भरोशाची जोडी आहे. त्यांच्याकडे चांगली क्षमता आहे. त्या कॅलिबरचे ते खेळाडू आहेत. पण कुठे ना कुठेतरी धावांसाठी ते खूप स्ट्रगल करतात. क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. 40+ संघात क्रिकेटच्या दुनियेत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. 12 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. जबरदस्त हा रंगतदार सामना. जोपर्यंत सचिन खेळपट्टीवर राहील हायवे दिवे संघाच्या निश्चितच आशा पल्लवीत असतील. पुणेश पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. मोठ्या सामन्याचा दबाव मोठा बघायला मिळतोय कारण सेमीफायनल नंबरचा 1 सामना भरोडी वर्सेस हायवे दिवे असा प्रेक्षकांना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा पुणेश 11 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. पुल केलेला आहे चेंडूला. हवेमध्ये चेंडू. स्वप्नील झेल टिपतोय. फलंदाज बाद.
तर अशा प्रकारे सचिनचा खेळ देखील समाप्त झाला आणि धक्का लागला इथे टीम आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे या संघाला. मोठा आदरा न्यू बॅटर बिंदू. धावसंख्या धावपलकावर स्थिर आहे 9. 10 चेंडू आणि विजयासाठी 39 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर चौकार मारावा लागेल. पुन्हा एकदा पुणेश. उत्कृष्ट आयोजन नियोजन सर्व कमिटीला शुभेच्छा. सेमीफायनलच्या दोन्ही संघांना शुभेच्छा. सुंदर प्रक्षेपण 3 स्टार मूवीज उत्कृष्ट समालोचन सर्वांना शुभेच्छा. माजी सरपंच गुंदवली उत्तम मात्रे आणि शुभेच्छा दिल्या. चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी हा झन्नाटेदार षटकार. एक मारा लेकिन सॉलिड मारा. बिंदूच्या बॅटमधून हा नेत्रदीपक षटकार आला. डोल्यांची पारणं भेटणारा षटकाराच्या मदतीने धावसंख्या वाढते धावपलकावर 15. 15 लॉस ऑफ 3 विकेट. 9 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पुणेश. चेंडू आणि बॅटमध्ये हवं तसं कनेक्शन झालेलं नाही. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चोरटी धाव पूर्ण करताना बॅटर बिंदू सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 16. विजयासाठी आता धावा बनवाव्या लागतील 32. 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 32 धावा. 8 चेंडू शिल्लक आहेत. 32 धावांची आवश्यकता. डू और डाय सिच्युएशन. करो या मरोची स्थिती. अभी नाही तो कभी नाही. 8 चेंडू 32 धावा. चेंडू बॅटवर हवा तसा घेता आला नव्हता. शॉर्ट लेगला चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण करताना बॅटर विनोद सिंगलने धावसंख्या पुढे जाणार 17. 7 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. शेवटचे 7 चेंडू शिल्लक आहेत. 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. सेमीफायनलचा सामना षटकार आणि षटकारच ठोकावे लागतील. चेंडूला लॉफ्ट केलेला आहे मिड विकेट सीमारेषेच्या पलीकडे. बिंदूच्या बॅटमधून येतोय टावरिंग सिक्सर. ही ताकद आहे या खेळाडूची. दुसरा षटकार त्याने ठोकला आणि या षटकाराच्या मदतीने यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. दमनला करून स्पर्धेचं आयोजन भेंडीचं नाव करती रोशन. यांचं आयोजन सर्वात भारी मास्टर 40+ असोसिएशन. भिवंडी पासून दमन पर्यंत यांचाच बोलबाला. भिवंडी पासून दमन पर्यंत यांचाच बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. मास्टर 40+ मास्टर 40+ मास्टर 40+ चा बोलबाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा आहेत धावपलकावर 23 धावा. 3 षटकांच्या अखेरीस अंतिम षटक 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. अध्यक्ष धनंजय गवली आयोजन करण्यात पुढाकार घेती. रोहिदास पाटील मात्रे उपाध्यक्ष पद. 6 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. अंतिम निर्णायक षटक घेऊन येते राजू. मजबूत स्थितीमध्ये भरोडी संघ असं म्हटलं तरी वावगडणार नाही. पण शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो. बघा शेवटची धाव आणि शेवटचा चेंडू जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत भाकीत करणे चुकीचे ठरते. हुक केलेल्या चेंडूला बिहाइंड द विकेट चेंडू जाते. क्षेत्ररक्षक दक्ष
एक धाव पूर्ण केली आहे विनोद याने, फक्त एकच धावेवर संतुष्ट. आता 5 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे संघाला. राजू पुन्हा एकदा सज्ज होते बॉलिंग मार्कवर. 5 चेंडू 24 धावांची आवश्यकता. पुल केलेल्या चेंडूला फोर्सिंग शॉट, चेंडू चाललाय वाईड ऑफ लॉंग ऑन सीमारेषेकडे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा बिंदू पूर्ण करतोय. 26 धावा धावपलकावर. 4 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 22 धावांची आवश्यकता. पुल केलेल्या चेंडूला 1 धाव पूर्ण करणार बॅटर बिंदू. सिंगलने आता धावसंख्या पुढे जाणार धावपलकावर 27. 3 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची आवश्यकता. आता जवळजवळ मिशन इज इम्पॉसिबल. राजेश पाटील अंजूर येथून दमन स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. आपलं हार्दिक स्वागत आहे. चेंडूला ऑन साईडला फ्लिक केलेला आहे. चांगले क्षेत्रक्षण बघायला मिळते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेवरून थ्रो आला आणि वेल होती फलंदाजाकडे 1 धाव पूर्ण करण्याची. आता मात्र या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली आहे, कारण 2 चेंडू टाकून ही औपचारिकता पूर्ण करायची आहे गोलंदाज राजू याला. धावपलकावर धावा 28. चेंडू अनपेक्षित उचली घेतली होती. गुड लेन स्पॉटवरून चेंडू उसळला आणि निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव. शेवटचा 1 चेंडू शिल्लक आणि 20 धावांची आवश्यकता. अंतिम फेरीत धडक मारण्याच्या तयारीमध्ये आहे मीर स्पोर्ट्स भरोडी. राजू आणि याचबरोबर जोरदार अपील आणि अंतिम फेरीत धडक मारतोय मीर स्पोर्ट्स भरोडी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. आर.सी. पाटील फाउंडेशन हायवे दिवे.